आपल्या धर्मामध्ये किंवा कोणते शुभ कार्य करत असताना सर्वात प्रथम त्रिशक्ती पंचशीलपासून सुरुवात करत असतो. त्याप्रमाणे आपण आजच्या या कार्यक्रमासाठी त्रिशक्ती पंचशील प्रथम ग्रहण करू. तदनंतर आपलं पुढील वक्तव्य सादर करू. म्हणून आपण सर्वात प्रथम त्रिशक्ती पंचशील ग्रहण. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदीन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. तर आपण आता पुढील विषयाला अनुसरून वक्तव्य करू. तर विषय असा आहे की भगवान बुद्धांनी आपल्या धम्मामध्ये चमत्कार ह्या वस्तूला प्राधान्य दिलेलं नाही आणि सहजासहजी सर्वच लोक चमत्काराला प्राधान्य देत असतात. तर या चमत्काराच्या माध्यमातून आपण आपली कल्पना व्यक्त करू. ही कल्पना अशी आहे की जेव्हा वैशाली नगरामध्ये अमनुष्य रोगाने थैमान घातलेलं होतं, पाण्याचा दुष्काळ पडलेला होता, अन्नाचा तुटवडा पडलेला होता, त्यावेळी तेथील सर्व लोक भयभीत झालेले होते. काय करावं काय नाही त्यांना काही कळत नव्हतं. त्यांना एवढी भीती निर्माण झालेली होती की आमची वैशाली नगरी थोडक्या दिवसामध्ये नष्ट होऊन जाईल, विनाश पावेल. ते या विवंचनेमध्ये असताना ते भगवान गौतम बुद्धाच्या सानिध्यात गेले. भगवंताला अभिवादन करून त्यांच्या वैशालीची व्यथा भगवंताला शक्ती. तेव्हा भगवंताने आनंदाला वैशालीला पाठवून रथसुत्ताचा परिपाठ करण्यास सांगितले. आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा भगवान बुद्ध त्या वैशाली घेऊन पोहोचले त्यावेळेस मात्र आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली, विजेचा कडकडाट झाला. थोड्याच वेळामध्ये धोधोचा पाऊस पडला. सर्व वैशालीमध्ये धूळ स्वच्छ झाली, रोगमुक्त झाली, भयमुक्त झाली, उपद्रवमुक्त झाली आणि तेथील सर्व लोक आनंदाने नागोबागोला काही खेळू लागले, साजरे पाहता पाहता घ्यायला गेलेली वैशाली थोडक्या दिवसात उन्नत झाली, प्रगत झाली. त्याच रथसुत्ताला या ठिकाणी आता म्हणत आहोत. पण मी शब्द वापरलेले आहे कोणते की भगवान बुद्ध वैशाली जाता बघतो आकाशामध्ये ढगांची गर्दी झाली, विजेचा कडकडाट झाला, पाऊस पडला. हे शब्द कसे आहेत? हे शब्द चमत्कारिक आहे आणि भगवान बुद्धाने चमत्काराला प्राधान्य दिलेलं नाही. तर हा पाऊस त्या वैशालीत पडला असेल किंवा नाही पडला असेल तर निश्चितपणानं त्या वैशालीमध्ये तो पाऊस पडला. कारण त्यांच्याकडे जे विज्ञान होतं ते सर्व ज्ञान त्यांनी आत्मबलानं निर्माण
सारखं पुस्तकी ज्ञान नव्हतं, म्हणून त्यांना सर्वज्ञ म्हटलेलं आहे. सर्वज्ञ म्हणजे या सृष्टीमध्ये जे बी काही आहे त्याची त्यांना परिपूर्ण जाण आहे. त्याच अनुषंगाने त्या वैशाली अकाल पडला तो त्यांना कळला, पण ते पाहत होते माझ्यापर्यंत कोणीतरी हात घेऊन होता. शेवट तिथले लोक आले आणि तिथला गोरा केला. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात लागण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोक कल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे. म्हणून धम्माला धारण करा आणि आपल्या जीवनाचं मंगल करून द्या. तर आपण एक उदाहरण घेऊ. उदाहरण असं आहे की हा जो मोबाईल आहे, ह्या मोबाईलमध्ये तो व्यक्ती कुठंतरी असतो, आपण कुठंतरी असतो, आणि जेव्हा दोघे एकमेकाशी संवाद साधतो त्यावेळेस त्याचा चेहरा आपण पाहतो, आपला चेहरा तो पाहतो. ही घटना आपल्यासाठी काय आहे? तर ही घटना आपल्यासाठी आश्चर्य आहे, नवल आहे, चमत्कार आहे. काहून चमत्कार आहे? कारण आमच्याजवळ दिमाग नाही म्हणून विज्ञान नाही, विज्ञान नाही म्हणून आम्ही तो मोबाईल तयार करू शकतो नाही, म्हणून तो मोबाईल आमच्यासाठी चमत्कार आहे. पण मोबाईल हा प्रत्यक्षात चमत्कार नाही. म्हणून तो मोबाईल ज्याच्याजवळ बुद्धी आहे, त्याने विज्ञानाचा उपयोग केला, मोबाईल तयार केलेला आहे, त्याच्यासाठी मोबाईल चमत्कार नाही. पण आम्ही बिनबुद्धीचे आहोत म्हणून तो मोबाईल आमच्यासाठी चमत्कार आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की माझा धर्म हा फक्त बुद्धिजीवी लोक समजू शकते, इतर समजू शकत नाही. मोबाईल एकच आहे, समजून घेणारे दोन आहेत, एक आहे बिनबुद्धीचा, एक आहे बुद्धिवाला. बिनबुद्धिवाला चमत्कार आहे, तो ते काय मी येता कसे एकमेकाशी बोलून राहिलो, हसून राहिलो, खेळून राहिलो. आणि बुद्धिवाला म्हणतो अरे हा तर मी तयार केलेला आहे. म्हणून एका व्यक्तीसाठी तीच वस्तू चमत्कार आहे, दुसऱ्या व्यक्तीसाठी सुज्ञ व्यक्तीसाठी ती वस्तू चमत्कार नाही. म्हणून भगवान बुद्धांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मी माझा धर्म हा घाम घालून प्रदर्शित केलेला आहे, फुकाचा मिळवलेला नाही. म्हणून माझ्या धर्मामध्ये जे बी काही तुम्हाला चमत्कारिक वाटते आहे तो चमत्कार नाही आहे. त्या घटना घडलेल्या आहेत आणि घडलेल्या घटना आहेत म्हणून ग्रंथात आलेले आहे. पण आम्ही दीडशाने नेमकं त्याच शब्दावर बोलतो होतो आणि भांडत बसतो, मिळवतो का शून्याशी शून्य. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे. आतापर्यंत आपण आपल्या धम्माबद्दल बोललो. एक व्यक्ती म्हणतो धम्मामध्ये चमत्कार आहे आणि दुसरा व्यक्ती म्हणतो की माझ्या धम्मामध्ये चमत्कार नाही. तर आता आपण आपली स्वतःची परीक्षा घेऊ. परीक्षा अशी आहे की रोज आपण सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतो. स्वयंपाक करत असताना पोळ्या बनवतो. तर हे ज्या पोळ्या बनवतो आपण, त्या पोळ्या आपण आपल्याजवळ विज्ञान असल्यामुळे त्या पोळ्या आपण घरी तयार करतो, खरेदी करून आणत नाही. म्हणून ज्याच्याकडे विज्ञान नाही तो त्या खरेदी करतो. म्हणून सने भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे की ज्याप्रमाणे ती पोळी आम्हाला तयार करता येते त्याचप्रमाणे हे विज्ञानाच्या माध्यमातून होत असते. म्हणून सन्यानी भगवान बुद्धांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की माझ्या धम्मामध्ये चमत्कार नावाची वस्तू नाही. आणि जे बी काही आपल्याला चमत्कार वाटते तो चमत्कार नाही आहे. कारण ज्या बी घटना आपल्या जीवनात घडत असतात त्या आपल्यासाठी चमत्कार असतात. पण ज्यावेळेस ती घटना घडते त्यावेळेस आपल्या अंतर्मनामध्ये त्या गोष्टीबद्दल एक काही उत्सुकता असते किंवा त्या गोष्टीबद्दलचं आपल्याला काहीतरी एक जाण निर्माण होते. आणि ती जाण जेव्हा आपल्यामध्ये निर्माण होते त्यावेळेस नेमकी ती गोष्ट घडत असते. म्हणजे ते कशामुळं आम्ही काहीतरी त्या वस्तूबद्दल आपल्या मनामध्ये कल्पना केलेली आहे, काम केलेलं आहे म्हणून त्या कामाचा तो आम्हाला मोबदला मिळालेला आहे. म्हणून म्हटलेलं आहे की धम्म हा अनुभवाने अनुभव घेण्यात आहे, प्रत्यक्षात राबण्यात आहे, कृतीत आहे, कर्मात आहे, लोक कल्याणामध्ये धम्म सामावलेला आहे. म्हणून धम्माला धारण करा आणि आपल्या जीवनाचं मंगल करून द्या, मंगल करून द्या, मंगल करून द्या. म्हणून भवतु सर्व मंगल रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धान भावे सर्वधम्मान भावे सर्वसंघान भावे सदा शांति भवस्तु. मंगल कल्याण सुखियो दीर्घायु दीर्घ